आणि मग शौनक ऋषींनी सुतांना विचारलं, महाराज भयावह कलिकालामध्ये आता प्रत्येकाला श्रवण कीर्तन मनन शक्य नाही. शेतात काम असतं, तो आम्हाला रोज नाही श्रवणाला येता येत. आमचं मन चंचल नाही घडत आम्हाला मनन. त्यानं काय केलं पाहिजे? आणि मग सुताने सुलभ आणि सोपा उपाय, मी पहिल्या दिवशीच म्हणालो अत्यंत सोपा आहे ते शिवपुराण. सुताने सांगितलं, तुम्हाला श्रवण घडत नाही, मनन घडत नाही, कीर्तन घडत नाही, पण तुम्हाला समाधानाची इच्छा आहे ना, एक करा, शिवपिंडीची मनोभावी पूजा करा, समाधान प्राप्त होईल. म्हणजे असं कसं? हे असंच होतं म्हणाले. त्यांनी कथा सांगितली. मागे ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यामध्ये श्रेष्ठत्वावरून वाद झाला, मी मोठा की तू मोठा. ब्रह्मदेव म्हणायचे सृष्टी उत्पत्ती मी करतो, मी मोठा. विष्णू परमात्मा म्हणायचा याचं पालन भरण पोषण मी करतो, मी मोठा. आणि मला वाटतं ते भांडण आजपर्यंत चालूच आहे. प्रत्येकाला वाटतं मी मोठा. हे सगळे उठले आणि हिमालयामध्ये गेले. यांनी ब्रह्मर्षीची सप्त ऋषींची भेट घेतली. सांगा आमच्यात कोण मोठा? ब्रह्मदेव म्हणाले मी मोठा, विष्णुदेव म्हणाले मी मोठा. यांनी सांगितलं तुम्ही कैलासात जा आणि शिवाला जाऊन विचारा की तुमच्यापैकी कोण मोठा. ते कैलासात गेले आणि महादेवाला विचारलं, देवा आमच्यापैकी कोण मोठा? ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा देवा, विष्णुदेव म्हणतात मी मोठा. शिवाने एक शिवलिंग तयार केलं आणि सांगितलं याची खोली किती आणि याची उंची किती, जो अगोदर तपासून येईल तो मोठा. मग गंमत ऐका, विष्णूजी खाली जातात आणि ब्रह्मदेव वर जातात शिवलिंग तपासण्याकरता. काही अंतर चालू गेल्यानंतर विष्णूजींच्या लक्षात येत आहे की देव आपली परीक्षा पाहतोय. ते माघार घेऊन परत येतात. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठत्व मिळवणारच, मी नाही येणार. आणि मग चालायला लागतात. बरंच चालतात. पुढे त्यांना पहिला ब्रह्मदेव दिसतो. विचार तुम्ही कोण? म्हणजे मी ब्रह्मदेव. तुम्ही? म्हणजे मी ब्रह्मदेव. कशकाला तिकडं? म्हणजे याची उंची किती आहे तपासायला. जाऊ नका का? माझ्या पुढे 27 ब्रह्मदेव लागलेत लाईनला, अजून सापडलं नाही. मी 28वा, तुम्ही कशाला येता? जा माघारी. पण माणसाला कमीपणास घ्यावाच वाटत नाही. मला वाटतं ही वृत्ती प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आमचे गुरुजी म्हणायचे बघा, चूक करायला मन मोठं नाही लागत, केलेल्या चुकीची क्षमा मागायला मन फार मोठं लागतं. तिथे ती हिंमत होत नाही. का होत नाही माहिती आहे? तिथे अहंकार आडवा येतो. तो म्हणत राहतो अरे तू अजून मोठा आहे, तू ज्ञानी आहे, तू विद्वान आहे, तुला काय झालं, तू कशाला माफी मागतो. मग अहंकार तिथे त्याला नाडतो बघा. ब्रह्मदेवाने खोटं बोलायचं ठरवलं. बहुतेक खोट्याचा उगम तिथूनच झालाय. 2 साक्षीदार त्यांनी तयार केले. मला वाटतं कलियुगात एक मोठा साक्षीदार आहे, तिचं नाव आहे शपथ. खोट्याची साक्षीदार काय? शपथ. बस तेवढा तो शब्द घातला, शपथ सांगतो. ती बिचारी शपथ जर कधी मला भेटली तर मी तिला विचारणार आहे. खोट्याचा आधार आहे ती बिचारी. ब्रह्मदेवाने केवड्याला अर्थात केतकीच्या फुलाला आणि गाईला साक्षीदार बनवून शिवाकडे नेलं. शिवाने विचारलं ब्रह्मदेवा काही कळालं का अंत या लिंगाचा? म्हणे हो सापडलं, उंची सापडली याची. शिवजीच्या लक्षात हे खोटं बोलताय. मी खोटं नाही बोलत, हे साक्षीदार घेऊन आलो बरोबर. म्हणजे कोण साक्षीदार आहे? हे केवढ्याच फुल, ही गो माता. आणि त्यांनी खोटी साक्ष दिली महाराज. परिणाम शिवजी क्रोधायमान झाले बघा. चिडलेल्या शिवाने
ब्रह्मदेवाचा अपमान केला. केतकीच्या फुलाला सांगितलं आजपासून तुला माझ्याजवळ स्थान नाही. म्हणून महादेवाला केवड्याचं फुल वाहत नाहीत बघा. आणि गाईला सांगितलं तू मुखाने खोटं बोलतेस, तुझं मुख अपवित्र होईल. आता ही विविध ग्रंथात विविध कथा आहे बरं का. म्हणून गाईच्या मुखाकडून तिची पूजा केल्या जात नाही, तिची पूजा तिच्या शेपटाकडून होते. आणि ते सगळ्या जगात पवित्र सांगितलं. जुन्या काळात असं जुने लोक म्हणायचे गाईच्या शेपटातून काय दिसतो? स्वर्ग दिसतो. अंतिम समयाला मरण लवकर येत नसेल, यातना होत असेल तर त्याला गाईचं शेपूट हातात धरायला लावतात. ते गाय दान देतात, अर्थात त्याची ती मुक्ती होते तिथून. पुढे आता सुतजी महाराज त्या शिवलिंगाचं महिमान सांगतात. बाबा रे, जगतामध्ये सर्वश्रेष्ठ सलिंग आहे, म्हणून समाधान प्राप्त होते ते शिवलिंगाच्या पूजनाने. शिवलिंगाचं पूजन करणारा महादेवाला गणेश आणि कार्तिकेयापेक्षा सुद्धा जास्त प्रिय वाटतो. पुढे प्रणव आणि पंचाक्षर मंत्राचं महात्म्य सांगितलं. लोक कल्याणाकरता स्वरूपभूत अर्थात शिवाचंच हे स्वरूप आहे, त्याला ओंकार म्हणतात बघा. कधी ब्रह्मांडाचा आवाज कसा असतो हे जर तुम्हाला ऐकायचं असेल, कधी नेटवर सर्च करा, मोबाईल मध्ये हे चांगलं पाहत जा. ब्रह्मांडाचा आवाज कसा, पृथ्वी फिरताना आवाज नेमका येतो तरी कसा, तो शास्त्रज्ञांनी शोध लावला. अत्यंत गूढ आवाज आहे. जसा सूर वाजतो ना, तसा शांत सूर वाजतो त्याचा. ओम अर्थात हा ओंकारच अनादी आहे. तिथूनच सगळ्या जगताची उत्पत्ती मांडली शास्त्राने. हे खरं शिवस्वरूप आहे. हा खरा आदी अनादी आहे. आणि हा जो मंत्र आहे हा शिवाचं द्योतक आहे. मग तयार झाला सुंदर असा मंत्र ओम नमः शिवाय. शिवशक्तीचं द्योतक असलेला मंत्र आहे हा. मंत्र भुक्तिमुक्तीदायक आहे. आणि मग शिवाच्या मनात असा विचार आला की विष्णुदेवाला ब्रह्मदेवाला असं वाटतंय मी मोठा ना, यांचा अहंकार जावा, याच्याकरता शिवाने या दोघांना जवळ बसवून कान मंत्र दिला ओम नमः शिवाय. प्रणवाची दीक्षा दिली शिवाय. सुतांनी विचारलं महाराज तुम्ही शिवलिंगाचं महिमान सांगितलं, पण लिंग किती प्रकारचं, लिंग कोणत्या लिंगाची पूजा करावी हे सांगा. आता इतर देवता करता बरेच विधी निषेध आहेत, पण शिवा करता अगदी सर्वसामान्यता आहे. उत्तम शिवलिंग कशाचं ते म्हणजे पार्थिव शिवलिंग अत्यंत उत्तम. कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी? शिवलिंग मातीचं असलं तरी उत्तम. शिवलिंग रीतीचं असावं, मातीचं असावं, दगडाचं असावं, लोखंडाचं असावं, पिठाचं असावं, फुलाचं असावं, फळाचं असावं, अन्नापासून बनवलेलंच असलं तरी चालतंय, लाकडाचं असलं तरी चालतंय, धान्याचं असलं तरी चालतंय. या सगळ्या शिवलिंगाची पूजा केली असता महादेवाचीच पूजा केल्याचं फल प्राप्त होतं. जर तुम्हाला शिवलिंग स्थापन करायचं असेल तर पूजा करणाऱ्याच्या 12 बोट ते लांब असलं पाहिजे. तुमच्या घरात देवघरात जे शिवलिंग ठेवता ते पितळेचं असलं पाहिजे, इतर धातूचं नसावं. आणि ते तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्या एवढंच असावं, त्याच्यापेक्षा मोठं नसावं. तुळशीमध्ये दगडाची शिवलिंग ठेवू नये. तुम्ही का ठेवता कोणास ठाऊक, तुम्ही काहीही करता. माता मावल्या तर आमच्या कुठं गेल्या का नाही, आवर्जून पिंड आणतात. कशाला? तुळशी ठेवायला पाहिजे. कोणी सांगितलं तुम्हाला हे? बळासा मी वृंदावनला गेलो, आपल्याकडचे येडे भाविक लोक हे नाही रे. आम्ही गेलो रमण रेती बघा, देव जिथे खेळला, बायने किलो किलो पिशवी भरली, ती रीती भरली त्या पिशवीत. निघाले घरा, मी कशाला घेतलं हे? म्हणजे असावं घरात आपल्या, मला ठेवा.
अरे इथं येऊन भावभक्ती घेऊन हे काय घेऊन जाता माते दगडण काही गोट्या. तिथून बाहेर काढलं. आम्ही गेलो नंदगावला. नंदगावला बाईने 10-10 रुपये दिले. चिखलाची एवढ्याची गोळी घेतली. चिखलाची गोळी 10-5 जणांनी घेतली आणि पुन्हा लाईन लागली तिथं. मी गेलो चिखलाची गोळी घेऊ लागले. म्हणलं काय घेता हे? म्हणजे चिखलाची गोळी. म्हणजे कशाला? ही देवाने उष्टी केली माती आहे. कशाला काही काढता? तुम्हाला कोणी सांगितलं देवाने इथलीच माती खाल्ली होती? कशावरून? आता या बुवानं कुठली आणि कोणाच ठाऊक 10 रुपयाला गोळा विकू लागला होती. आणि बाया म्हणाल्या तर ह्या माती घरी नेऊन लेकराला खाऊ. लेकरं बोलत येतं. मला असंही बोलत येतं. राहू द्या. काय नियम सांगा ते बोलू नका. ते काही करते आता. पुरुषांनी ओम नमः शिवाय असा मंत्राचा उच्चार करावा. तर स्त्रियांनी प्रणव म्हणू नये. त्यांनी फक्त नमः शिवाय असंच म्हणावं. सूतजी महाराजांनी शौनकादिकांना हे लिंगाचं महिमान सांगितलं. मंत्राची पद्धती सांगितली. आता तीर्थ स्नानाचं महिमान सांगितलं. अनेक तीर्थात स्नान केलं असता वेगवेगळी फळं प्राप्त होतात. आता परत ऐका. सिंधू, सतलज, सरस्वती आणि गंगा यांचं स्नान केलं असता शिवपदाची प्राप्ती होते. शोणभद्र नदीत स्नान केलं असता विनायक पदाची प्राप्ती होते, अर्थात शिवाचं पुत्र होता येत आहे. नर्मदेमध्ये स्नान केलं असता वैष्णव पदाची प्राप्ती होते. नर्मदा ब्रह्मचारिणी नदी आहे, ती फार विशेष आहे. मार्कंडेयाने तिची पहिली परिक्रमा केली. 24 वर्ष लागले त्यांना. आता ही माणसं परिक्रमेला जातात, 3, 3.5, 4 महिन्यात परिक्रमा पूर्ण करतायत. यंदा आपल्याकडचे बरेच वारकरी गेले. भगवत कृपेने या दासाने ही 3दा केली परिक्रमा. घडली 3दा. आता आणखीन जाईन म्हणतो, पण बघू आता कसं होतंय. फार गोड होते. ज्याला वाटतं ना वैराग्य काय तपासायचं ना, त्यांना एकदा नर्मदेला गेलंच पाहिजे. देव कशी कृपा करतो हे ज्याला तपासायचं ना, त्यानं नर्मदेला गेलंच पाहिजे. बघा, तिथे कळतं साक्षात्कार कसा होतो. तिथे कळतं देव कसा भेट देतो. आता तो प्रत्यक्ष नसला कळत तरी श्रद्धावान लभते. तिथे श्रद्धा ठेवली की ते लक्षात येते. प्रसंग सांगू का एखादा? मी चालत होतो, पिशवी, कमंडलू, हातात दंड, आणि लक्कडकोटचं जंगल लागतं 32 किलोमीटर. सकाळी निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत 32 किलोमीटर मध्ये बसायला जागा नव्हत्या. तर मी फार जुनं गेलो होतो. आता सोयी झाल्या असतील. आणि मग 32 किलोमीटर चाललो. पाणी सोबत होतं, पण पोटात काही नव्हतं. चक्कर यायची की काय असं वाटायला लागलं. 4 वाजता जंगल संपलं, बाहेर आलो. तिथून एक 2-3 किलोमीटर एक गाव होतं, पण फार व्याकुळ झालो होतो. मनात आलं काही खायला मिळालं तर बरं होईल, काही प्यायला मिळालं तर बरं होईल. आणि थोडंच अंतर चालून गेलो असेल, इथून मंदिर इतकंच आपल्या, की सुंदर असं पिंपळाचं झाड दिसलं. असं वट्टा केलेला. जाऊन त्या वट्ट्यावर बसलो. पाठीमागून एक 80-90 वर्षाची म्हातारी, पांढरी साडी, पांढरे शुभ्र झालेले केस, थरथरत अंग, हातात काठी. नर्मदे हर बाबाजी, मैया नर्मदे हर. हिंदीत विचार, चहा घेणार? आता नाही म्हणायची हिंमत नव्हती. मी 7 वर्ष झालं चहा पित नाही, पण त्यावेळेस नाही म्हणायची हिंमत झाली नाही. काहीतरी पोटात गेलं पाहिजे ही भावना होती. म्हणालो चालेल. पण विचार केला इथं काहीच नाही, कशी चहा करीन बा. उठलो, तिच्या मागे गेलो तर त्याच पिंपळाच्या मागल्या बाजूला वट्टाच, त्याच वट्ट्यावर पण छोटी चूल, एक पातेलं ठेवलेलं, तिथे साखर ठेवलेली. तिने चहा बनवला. ग्लास भरून चहा, रान तुळशीची पानं त्यात घातली. तिने खळखळ उकळून ग्लास भरून चहा दिला. मी चहा प्यालो. अगदी तृप्त झाल्यासारखं वाटलं. उठलो आणि 2 किलोमीटर चालत निघालो. आता गाव जवळ आलं. थोडंसं चालल्यानंतर सकाळपासून मला ती म्हातारी सोडून पुरुष कोणी दिसलंच नव्हतं. पण चालल्यानंतर पुढे
एक जनावरे घेऊन चालला, म्हशी घेऊन चालला, माणूस सापडला. नर्मदे हार, नर्मदे हार. आगे आश्रम आहे म्हणले, जा मुक्काम करा. म्हणलं हो हो. आणि जेवणाची सोय असेल तर तिथं नाही, ते सांगावं लागतं म्हणले अगोदर. आधी सांगा. मला आता चहा प्यायला मला फार बरं वाटलं. चहा प्याला तुम्ही? म्हणलो हो. कुठे प्याला? मला आता मागे इथे ते आजीनी पाहिला. कुठे? एक पिंपळात झाड तिथे. महाराज जी झूठ मत बोलो, यहाँ कोई पीपल का पेड़ ही नहीं है. मी तर रोज म्हशी चारतोय म्हणाले. अहो म्हणाला खरंच हो, मी आत्ता चहा पिलो तिच्याजवळ. नाही हो, खोटं बोलता तुम्ही. आता तिथे मला त्याचं गांभीर्य नाही कळालं. असेल ते. संध्याकाळी त्या आश्रमात मुक्कामी गेलो. माझ्या मागून दोघं चौघाले. मी विचारलं, ते आजी पैसे थांबलात का हो पिंपळाखाली चहा प्यायला? ते म्हणजे कुठं पिंपळ होता? आम्हाला तो काही दिसलंच नाही. मी तिथल्या मठातल्या महाराजांना विचारलं, म्हटलं असं असं. ते म्हणाले, आप भाग्यवान हो, मैया जीने आपकर कृपा की आहे. अर्थात. आणि मग माझ्या लक्षात आलं. मग मला असं वाटलं, अरे मी वाचलो होतं गड्या नर्मदा पुराणामध्ये ती कृपा करते म्हणून, पण ते लक्षात आलं नाही माझ्या. अर्थात त्यामुळे आमच्या ज्ञानावर माती पडली म्हणा, काय म्हणा, पण ती कृपा करते हे मात्र नक्की. नर्मदा फार कृपा करते बघा. आता ती त्याच्यासाठी वेगळं नर्मदा पुराण ऐकावं लागेल, ते पुन्हा कधीतरी. आता नर्मदे स्नान केलं असता वैष्णव पदाची प्राप्ती. नर्मदेतलं पाणी इतकं सुंदर आहे, असं ओंजळ भरावी. शिवाने तिला वरदान दिलं, नर्मदेतला एक एक दगड महादेवाच्या समान आहे. तो ते शिवलिंगच आहे, त्याला नर्मदेश्वर म्हणतात बघा. नर्मदेतला काळा दगड म्हणजे साक्षात महादेव, आणि नर्मदेतला लाल दगड म्हणजे साक्षात गणेश. लोक आता विकत आणतात, गरज नाही. नर्मदेत जा, श्रद्धा ठेवा, तिलाच म्हणा, मग ये महादेवाने माझ्या घरी यावशी माझी अपेक्षा आहे. स्नान करा नर्मदेचं आणि ओंजळ प्रवाहात घालून असं उभं राहा. जर त्यांची इच्छा असेल तर आपोआप एखादा गोटा हातात येतो बघा वाहत. भगवंताची कृपा घ्या आणि या. तर मी 2-3 वेळा गेलो, बरेच नर्मदेश्वर आणलेत मी. पाहिजे असेल तर उद्या आठवण करा, आता उद्या घेऊन येतो. आता येताना ठेवतो इथं, घ्या. असं ऐका. गोहत्येचं पातक, ब्रह्महत्येचं पातक, अशी महापातक नष्ट होतात. तमसा, रेवा आणि गोदावरीचं स्नान केलं असता. आपली गोदावरी फार विशेष आहे बघा. नर्मदा जितकी विशेष आहे तितकीच गोदावरी विशेष आहे. परत ऐका. नर्मदा 1360 किलोमीटर वाहते, आमची गोदावरी 1460 किलोमीटर वाहते. सगळ्यात पुरातन नदी आहे माता गोदावरी. गंगेची मोठी बहीण आहे ती. मी का असं म्हणतोय, गंगेची छोटी बहीण का असं म्हणतोय, परत आहे का. भगीरथाने तिला आणलं म्हणून तिला भागीरथी गंगा म्हणतात. हिला गौतमाने शंकराच्या जटेतून आणलं म्हणून हिला गौतमी गंगा म्हणतात. गोहत्येचं पातक नाटकीच पण लागलं गौतमांना. गोहत्याधारी, गोवधारी अर्थात गोदावरी. म्हणून नर्मदा परिक्रमे इतकंच गोदावरी परिक्रमेला सुद्धा महात्म्य. आता परिक्रमा नाही पण परिभ्रमण करण्याची इच्छा आहे माझी. गोदावरी परिभ्रमण म्हणजे गोदावरीच्या उगमापासून निघायचं तिकडे राजमहेंद्री पर्यंत, जिथे समुद्राला मिळते गोदामाई तिथपर्यंत. तिच्या बाजूला जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थामध्ये स्नान करत, जेवढे देवस्थान आहेत तेवढ्याचं दर्शन करत चालत राहायचं दोन्ही तीराला. गोदावरी पुराणात वर्णन आलं की गोदावरीमध्ये 11,000 तीर्थ आहेत. गोदावरीच्या किनारी प्रभू रामाने वास्तव्य केलं. शुक्राचार्याने तपश्चर्या केली गोदावरीच्या किनारी. दत्तात्रय अध्ययन करतात, चिंतन ध्यान करतात गोदावरीच्या किनारी. आमचे शांती ब्रह्मनाथ बाबांनी वास्तव्य केलं गोदावरीच्या किनारी. अर्थात गोदावरी फार विशेष आहे. मुदगलांनी तपश्चर्या केली गोदावरीच्या किनारी. गोदावरी महात्म्यातली कथा आहे, सांगू का. ती शिवमहापुराणात नाही पण नर्मदा पुराणात आहे.
ती गोदावरी महात्म्यात ती कथा आहे. परत आहे का, आमच्या हनुमानजीला 2 आया, एक अंजनी, दुसरीचं नाव आहे माद्री, आर्द्री म्हणतात तिला. ब्रह्मशापाने अंजनी झाली वानरी आणि ब्रह्मशापाने ती माद्री आद्री झाली मांजर. काय म्हणतोय कळतंय तुम्हाला? एक झाली अंजनी वानरी झाली आणि एक झाली मांजर. अंजनीने ऋषिमुख पर्वतावर तपश्चर्या केली आणि हनुमंताची सावत्र माय ती माद्री ती अनेक तीर्थामध्ये भ्रमण करते मांजराचं शरीर सुटावं याच्या करता. ती फिरत 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 अनेक तीर्थामध्ये गेली. शेवटी ती आपल्या गोदावरीत आली. तिनं गोदावरीमध्ये स्नान केलं आणि त्या आद्रीला मांजरीचं तिचं शरीर सुटलं, दिव्य देह प्राप्त झाला तिला. तिथे मांजरीचं शरीर सुटलं, त्या गावचं नाव पडलं मंजरथ. ते आपल्या जवळ आहे. आमच्या तुकोबाने गोदावरीचं वर्णन केलं. गोदातटी निर्मळे निर्मळे, गोदातटी निर्मळे निर्मळे, गोदातटी निर्मळे निर्मळे, गोदातटी निर्मळे. हो देव देवांची देवळे, देव देवांची देवळे, देवळे देव देवाची देवळे, देवळे देव देवाची देवळे. संत महंत मेळे मेळे, संत महंत मेळे संत महंत मेळे, हरि बोल. संत महंत मेळे. हो दिवस जाय सुखाचा, दिवस जाय सुखाचा, अवघी झाली अराणूक, अराणूक अवघी झाली अराणूक, अराणूक अवघी झाली अराणूक. अरणुक अवघी झाली अरणुक, अवघी झाली अरणुक, अवघी झाली देव देवींची देऊळे, संत महंत मेळे, दिवस जाय सुखाचा, अवघी झाली आराणूक. महाराज असं म्हणाले. गोदावरीचं सुद्धा विशेष असं महिमान आहे बघा. विष्णू लोकाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी कृष्णा नदीमध्ये स्नान करावं. ब्रह्मलोकाच्या प्राप्ती करता तुंगभद्रेचं स्नान करावं. अजून इतर तीर्थ आहेत. इच्छित प्राप्ती व्हावी याच्याकरता पंपा सरोवर आहे, कन्याकुमारी आहे, सुवर्ण मुखरी याने इंद्रलोकाची प्राप्ती होत आहे. कावेरीमध्ये स्नान केलं असता इष्ट लोकाची प्राप्ती होते. अर्थात हे तीर्थ महिमान सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतायत. आपल्या चंद्रभागेचंही महिमान त्यांनी सांगितलंय, पण ते जरा पुढे येत आहे. आता ते सांगेल पुढे आणखी. पुढे आता दान महात्म्य सांगितलं. परत आहे का, मानवाने दान करावं. कधी करावं? दान करावं शुद्ध तिथीला, सूर्य संक्रमणाला, मकर संक्रांतीला, विषुयोगावर, कर्क संक्रांतीला, चंद्रग्रहणात, सूर्यग्रहणात, द्वादशीला दान केलं असता लक्षपटीने फळ मिळतं बघा. त्याच सप्ताहामध्ये क्षेत्राला अन्नदान केलं असता महाराज म्हणाले कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतंय. तेथे क्षित दिधली अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, हे महिमान तेथीच आहे. आमच्या नामदेवानी तर फार एक अभंगच लिहिला. भूमिदाने होसी भूमी पाळो, भूमिदाने होसी भूमी पाळो, भूमिदाने ओशी भूमी पाळो,
होशी भूमी पाळू कनकदाने कांती निर्मळो कनकदाने कांती निर्मळो कनकदाने कांती निर्मळो कनकदाने कांती निर्मळो चंदनदाने सदा शीतळो चंदनदाने सदा शीतळो चंदनदाने सदा शीतळो चंदनदाने सदा शीतळो जन्मो जन्मी प्राणिया जन्मो जन्मी प्राणिया अन्नदाने दृढायुषे अन्नदाने दृढायुषे अन्नदाने दृढायुषे अन्नदाने दृढ आयुषे अन्नदाने दृढ आयुष्य अन्नदाने दृढ आयुषे. नामदेव महाराज असं म्हणाले, या जन्मात कुणाला जमीन दान देत असाल, अर्थात मंदिराकरता मठाकरता सार्वजनिक कामाकरता जर जमीन दान देत असाल तर भूमी दाने होशी भूमी पाळू, तुम्ही राजे व्हाल. ज्याला वाटतं मी सुंदर दिसलो पाहिजे, कांती माझी निर्मळ असली पाहिजे, त्यानं या जन्मात सोनं दान करावं. कथा झाल्यास द्यायचं असेल तर काही हरकत नाही बघा. ज्याला वाटतं मला कुठलं टेन्शन नसावं, शीतलता प्राप्त असावी, त्यानं या जन्मी चंदनाचं दान करावं. आणि हे एकदा दान केलं की जन्माजन्मात हे पुन्हा मिळतं. एकदा चंदन दान करा, जन्मोजन्मी शीतलता. एकदा सुवर्ण दान केलं, जन्मोजन्मी सुंदरता. आणि एकदा भूमी दान केली की जन्मोजन्मी राजा. मला वाटतं हे आमदार खासदार कडून गेल्या जन्मात कुठेतरी गुंटा गुंटा दिला असेल. महाराज म्हणाले, अन्नदानाने दृढायुष्याची प्राप्ती होते, पाण्याच्या दानाने सदा सुखी होता येतंय. अजून काय होतंय पुढे ऐका. मंदिर दाणे भुवन पालखी मंदिर दाणे भुवन पालकी सुपरिमळू उपचारा सुपरिमळू उपचारा अन्नदाने दृढ आयुषे अन्नदाने दृढ आयुषे अन्नदाने दृढ आयुषे वस्त्रदाने सुंदरपण वस्त्रदाने सुंदरपण तांबूलदाने मनुष्यपण दाने मनुष्यपण दानदाने ब्राह्मणपण दाने ब्राह्मणपण हो अति लावण्य जय हो सुंदरता अति लावण्य सुंदरता अन्नदाने दृढ आयुषे जय सिया अन्नदाने दृढ आयुषे आयुष्य अन्नदाने दृढ आयुषे अन्नदाने दृढायुष्य. कोणाची लेकरं वाचत नसली, आयुष्य कमी पडत असलं, कोणी आजारी असलं, जातं की काय असं वाटत असलं, जगावी अशी इच्छा असेल तर त्याच्या हाताने अन्नदान केलं पाहिजे. अन्नदाने दृढायुष्य. मला सर्व सुख प्राप्त व्हावी. उदक दाने सदा सुखी, म्हणून सप्ताहाला जारचं पाणी वाटलं पाहिजे. 8 दिवस बाळासाहेब राहू द्या तुमच्या सगळ्या सप्ताहाला, पिऊ द्या पाणी. उदक दाने सदा सुखी. मंदिराला दान केलं असता भुवन पालखी. भुवन मोठा राजवाडा, पालखी 4 व्हीलर. मंदिराला हे दान केलं की प्राप्त होत आहे. मंदिर इथे आहेत,
तुमच्या दानाची गरज आहे, दान द्या. हे सगळं मिळतंय बघा. वस्त्रदानाने सुंदरपण. मी पुढच्या जन्मी माणूसच असलो पाहिजे याच्याकरता तांबूल दान केलं पाहिजे, अर्थात पानाचा विडा दान केला पाहिजे. पुढच्या जन्मी ब्राह्मणपण अर्थात इथे विद्वत्ता घ्यायची. याच्याकरता या जन्मी मानवाने ज्ञानदान केलं पाहिजे. जे आपल्याकडं आहे ते इतरांना शिकवलं पाहिजे. तंबाखून बिडी वाढायची सोडून. आता हे आपल्याकडे हेच देऊ असं नाही चालत. ते नामदेव महाराज असं म्हणाले, झाडं तोडू नका, ते पाप आहे. पण जे झाडं लावतात त्याच्यावर शास्त्र कृपा करतं. जे वृक्ष लाविती सर्व काळ तयावरी शास्त्राचे झल्लाळ. आणि तुम्ही लावलेल्या झाडाची फळं जर देवाला अर्पण केली तर महाराज म्हणाले, ईश्वरी अर्पिता फळ पुत्रवंत होऊन नांदती. मुलं बाळ घरी जन्माला येते. ऐशा दानांच्या पंक्ती वेगळाल्या सांगो किती. एका घ्यारे लक्ष्मीपती विष्णुदास नामा म्हणे. कलियुगात कसं झालंय, दान म्हटलं हात थरथर कापायला लागतो. दाने कापे हात, हात दाने कापे हात, दाने कापे हात, दाने कापे हात, हात दाने कापे हात, हात दाने कापे काप दाने हात काप, दाने कापे हात. नावे देशी मात, नावडे नावडे देशी मात, दाने कापे हात, बर. दाने कापे हात, दाने कापे हात, हात दाने कापे हात. हात. महाराज म्हणाले, दाने कापे हात, नावडे ते विषयी मात. दान तर द्यावं वाटत नाही, पण त्याविषयी कुणी बोललेलंही आवडत नाही. हा पण फार गोड आहे. महाराजांनी त्याच्या खाली बरंच वर्णन केले. महाराज म्हणजे इतकी चिकट माणसं आहेत काही. लोक लेकरं व्हावे म्हणून नवस करतात, एकाने लेकरू मरावं म्हणून नवस केला. तो असं म्हणाला, देवा उजू किती होती पोरे, 5-6 लेकर झाली म्हणा. देवा मला आता किती जणांचे लग्न लावू मी. देवा तुला नवस मला माझं लग्नाला पोरग मरू दे. कशामुळे माहितीये, फक्त पैसे खर्चू नये याच्या करा. तुकोबांचे शब्द आहेत हे. आणि महाराज योगागण लेकरू मेलं. आता देवा नवस पूर्ण केल्यावर नैवेद्य कुठून दाखवला पाहिजे, मंदिरात जाऊन दाखवावं लागेल. ते म्हणे नाही, देव खाईन कुणाला तर द्यावा लागेल म्हणून ताटावर बसल्या घास मोडतो म्हणे, इथूनच दाखवतो म्हणे. असं दावी घरी हुनी बोने महाराजांचे शब्द आहेत. काय कठीणता आहे. असो, तीर्थस्नानाचं महात्म्य, शिवलिंगाचं पुढे आता सूतजी महाराज प्रणवाचं महात्म्य सांगतायत. प्रणव, प्रणव म्हणजे काय. प्रणव, प्र म्हणजे संसार आणि नव म्हणजे नौका. संसार सागरातून तरुण नेणारी नौका म्हणजे प्रणव. आणि भगवान गीतेत ज्ञानेश्वरीत असं म्हणाला की तो प्रणव म्हणजे माझं स्वरूप आहे, तो म्हणजे मीच आहे. तैसाची नैसर्गिक शुद्धो, मी पृथ्वीच्या ठाई गंधो गगनी मी शब्द वेदी प्रणव. वेदामध्ये जो प्रणव आहे तो मीच आहे. आणि म्हणून प्रणवाला विशेष महत्व आहे. प्रणवाच्या माथापुढे ए तोलिनी अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी. हे पूर्ण धन आहे. तैसे ओंकार स्मरो सरे, आणि तेथेची प्राणू पुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे. हा प्रणव म्हणजे साक्षात भगवान. मग शब्द ऐका, म्हणून प्रणवैक नाम, हे एकाक्षर ब्रह्म, जे माझे स्वरूप परम स्मर साजा. ते भगवान म्हणतात हे एक अक्षराचं ब्रह्म आहे. प्रणव म्हणजे ते माझं खरं स्वरूप आहे.
2-3 व्याख्या आहेत. प्र म्हणजे संसार, नव म्हणजे नौका. संसार सागरातून तारून नेणारी नौका म्हणजे संसार, प्रणव. किंवा दुसरी अशी व्याख्या केली, प्र म्हणजे प्रपंच आणि न म्हणजे नाही व म्हणजे तुमच्या करता. हा संसार तुमच्या करता नाही असं ओरडू ओरडू सांगतो त्याला म्हणतात प्रणव. पुढे बंध आणि मोक्षाची लक्षणं सांगितली. माणसं बंधनात पडतातही, अर्थात ती त्यांची सहज वृत्ती आहे. भ्रमिष्ट होणं जीवाचा सहज स्वभाव आहे. विषयाचे अधीन होणं त्याचा सहज स्वभाव आहे. आणि ते धावतोय, सहज धावतो. मी एक उदाहरण सतत देतो. बंडा तात्यांच्या मुखातले. तात्या असं म्हणत असतात, एका बाजूला चिल्लर 10-5 रुपये ठेवले आणि एका बाजूला गहू ज्वारीचं धान्य ठेवलं आणि तिथे एक कोंबडी सोडली. कोंबडी, तुमच्या मते कोंबडी काय खाईल? धान्य खाईल का चिल्लर पैसे खाईल? काय खाईल? धान्य खाईल, नाही का? म्हणून तो जुनी लोक म्हणतात, पैसा पैसा काय करतो? पैशाला कोंबडी खात नाही. थोडं पुढे ऐका. एका बाजूला भाकरी ठेवल्या, एका बाजूला 10,000चं बंडल ठेवलं आणि एक कुत्रं सोडलं तिथं. कुत्रं, तुमच्या मते कुत्रं काय खाईल? भाकरी खाईल की पैसे खाईल? वा, कोंबडीला कळतं धान्यच खाल्लं पाहिजे, कुत्र्याला कळतं भाकरीच खाल्ली पाहिजे. आता थोडं पुढं ऐका. एका बाजूला 1 लाखाचं बंडल ठेवलं, एका बाजूला भाकरी ठेवल्या आणि 15 दिवसाचा उपवासी माणूस तिथं सोडला. काय घेईल? काय घ्यायला पाहिजे त्यानं? त्यानं घ्यायला पाहिजे भाकरी, पण घेत नाही. हा त्याचा सहज स्वभाव आहे. त्याला वाटतं माझा जीव गेला तरी चालते, पण भोग सुटता कामा नये. अभाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी. जीव तैसा उपाधी आवडे लोका. जीवापेक्षा जास्त आवडतो त्याला भोग म्हणतात. हे आवडतं आणि मग बंधाला कारणीभूत होतो. बघा पुढे सूतजी महाराज शिवलिंगाची प्रकार सांगतात, ऐका. एक असतं स्वयंभूलिंग, एक असतं बिंदुलिंग, एक असतं प्रतिष्ठित लिंग आणि एक असतं चरलिंग आणि एक असतं गुरुलिंग. स्वयंभूलिंग कशाला म्हणतात? जिथे साक्षात शिवजी स्वतः प्रकट होतात त्याला म्हणतात स्वयंभू. दुसरं लिंग आहे बिंदुलिंग. हाताने रेषा रेखाटून जे तयार केलं जातं त्याला म्हणतात बिंदुलिंग. म्हणजे तुम्ही प्रवासात आहात आणि तुमच्याकडे आता शिवलिंग नाही, स्वयंभूलिंग नाही, मग कशी पूजा करणार? अशा वेळेला पेन घ्यायचा आणि कागदावर पिंडीचं चित्र काढायचं आणि त्याची पूजा करायची, बिंदुलिंग. तेवढंच फळ मिळतं बरं का. कागद नसेल, पेन नसेल, मग काय करावं? काही म्हणाले नाही. ते म्हणाले असं बोट उचलायचं आणि मातीत चित्र काढायचं शिवलिंगाचं आणि त्याची पूजा करायची, त्याला म्हणतात बिंदुलिंग. जुन्या काळात असे आणखी दगड सापडतात ज्याच्यावर महादेवाची पिंडीचं चित्र काढलेलं असतं, बिंदुलिंग म्हणतात त्याला. तिसरं लिंग आहे प्रतिष्ठित लिंग. म्हणजे प्राण प्रतिष्ठा करून स्वहस्ते, राजाच्या हस्ते, ब्राह्मणांच्या हस्ते स्थापन केलेलं लिंग म्हणजे प्रतिष्ठित लिंग. चौथं लिंग आहे चरलिंग. म्हणजे शरीरावर आहे अशी धारणा करून, प्रवासात आहात, पेनही नाही, कागद नाही, मातीवर काढायचं, माती पावसात भिजली असेल, मग अशा वेळेला कसं करणार? तर त्यावेळेला डोळे लावावे आणि माझ्यातच शिवपिंड आहे अशी भावना करून त्याची मनोमन पूजा करायची. याला म्हणायचं चरलिंग. शरीरावर विराजमान असल्याची कल्पना करून जे केलं जातं त्याला म्हणतात चरलिंग. ते आध्यात्मिक लिंग आहे. आणि 5वं लिंग आहे गुरुलिंग. अर्थात श्री गुरुच्या द्वारे जे प्राप्त होतं त्याला म्हणतात गुरुलिंग. हे झाले लिंगाचे प्रकार. आता पुढे ऐका विभूतीचं वर्णन. विभूती पुन्हा 3 प्रकारची असते. एक असते लोकाग्निजनित विभूती, एक असते वेदाग्निजनित विभूती आणि एक असते शिवाग्निजनित विभूती. लोकाग्निजनित विभूती म्हणजे कोणती? जी लौकिक जगतामध्ये तुम्हाला दुकानाच्या बाहेर दिसते, मंदिरात ठेवलेली असते, त्याला म्हणायचं लोकाग्निजनित विभूती. या लौकिक विभूतीने अन्नाची, घराची शुद्धता होते. अशी विभूती हातात घ्यायची आणि घरात शिंपडायची.
अन्न घरून बाहेरून विकत आणलं घरात ठेवायच्या आधी त्याला शुद्ध केलं पाहिजे, त्याच्यावर संस्कार झाले असतात. ते अशुद्ध संस्कार निघावे याच्याकरता विभूती त्याच्यावर शिंपडायची आणि त्याला घरात घ्यायचं. ही लौकिक विभूतीने त्याची शुद्धता होते, त्याला लोकाग्निजनित विभूती म्हणतात. ओल्या भस्माने कोरड्या भस्माने पूजा केली जाते. तर हे लोकाग्निजनित जे भस्म आहे ते फक्त आपली श्रद्धा असते हे भस्म आहे म्हणून. आता हे कशाचं तयार करतात, कुठे तयार केलं, कशापासून केलं हे आपल्याला माहित नसतं, म्हणून लोकाग्निजनित भस्म ते. दुसरा आहे वेदाग्निजनित, म्हणजे यज्ञामध्ये वेदोच्चार करून मंत्रोच्चार करून शुद्ध होमामध्ये जे भस्म शिल्लक राहतं त्याला म्हणतात वेदाग्निजनित भस्म. आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याला म्हणायचं शिवाग्निजनित भस्म. म्हणजे शिवा करताच यज्ञ करावा, हजारो रुद्राची तिथे आवर्तन घडावी, तिथे शिव गायत्री उच्चार व्हावा, तिथे त्या यज्ञामध्ये गाईचं शेण जमिनीवर न पडता, काय म्हणतोय कळतंय ना, शेण जमिनीवर न पडता ते असं अलगद हातात घ्यायचं, म्हणजे गाय शेण देतानाच घ्यायचं. आणि ते श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत 108 वेळा प्रत्येक गौरीला मंत्र झाला पाहिजे. असं करून ते गौऱ्या लावायच्या आणि त्या यज्ञामध्ये घालायच्या. त्याच्यासोबत बेल, सोबत शमी, पिंपळ, वड, उंबर, दर्भ आणि शुद्ध गावरान गाईचं तूप आणि अधिक मंत्रोच्चार, याच्यापासून जे तयार होतं, जे शिल्लक राहतं भस्म, त्याला म्हणतात शिवाग्निजनित भस्म. या भस्मामध्ये साक्षात शिवजी वास्तव्य करतात असं वर्णन आलं त्या भस्माबद्दल, की या भस्माला विशेष असा सुगंध येतो. शिवाग्निजनित जे भस्म असतं का त्याला सुगंध येतो. हे बारीक आहे का, आता हे तुम्ही आपले पण गुपित. शिवाग्निजनित भस्माचा जो सुगंध आहे ते जोपर्यंत तुम्ही पवित्र अवस्थेत ठेवता तोपर्यंतच येतो. त्याला अपवित्र हात झाला की त्याचा सुगंध नष्ट होतो, ते परत येत नाही. ते मला माहित आहे, मी ते अनुभवले. ते मी मागे आणलं होतं उज्जैनहून एकदा. आणि ते भस्म कपाळाला लावलं असता दुष्ट शक्ती तुमच्यावर बाधा करत नाही, काळी ताकद त्या घरी येत नाही, करणी भाणामती असे विविध प्रकार त्या भस्माच्या जवळ राहत नाही. असं ते शिवाग्निजनित भस्म. आणि जे नित्य उज्जैनला राहतं, महादेवाच्या आरती करता, त्याला म्हणतात चिताभस्म. ते मानवा करता नाही, मानवाने ते लिहू नये असा शिव महापुरात वर्णन आलं. ते फक्त शिवा करता, ते सहन करण्याची शक्ती मानवामध्ये नाही, ते आहे फक्त लावावं नागा साधूने, आपण त्याला लावू नये असं वर्णन आलं त्या चिता भस्माबद्दलचं. बरं ठीक आहे, चला पुढे आता ऐका. मग भस्म लावताना कपाळी लावायचं असेल तर नमः शिवाय या मंत्राचा उच्चार केला पाहिजे. नमः शिवाय नमः शिवाय असं म्हणत म्हणत कपाळी. पुढे ईशाभ्यां नमः असं म्हणत दोन्ही कुशीला, डावीकडे उजवीकडे इथे. बर पुढं बीजाभ्यां नमः हाताला मनगटाला या मंत्राने. पितृभ्यां नमः या मंत्राने पोटाला पाठीला. उमेशाभ्यां नमः या मंत्राने छातीला. आणि भीमाय नमः या मंत्राने मानेला आणि गळ्याला भस्म लेपन केलं पाहिजे. प्रथम अंगावर लावावं आणि नंतर कपाळात अर्थात डोक्यावर त्रिपुंड भस्म धारण करावं. भस्म धारणाने वाईट शक्ती जवळ येत नाही, भस्म धारणाने सर्व दोष नष्ट होतात, महाव्याधी त्याच्या जवळ राहत नाही, त्याच्याकडे संकट येत नाही. पुढे ऐका, हे नर्मदा पुराणात आला. आता परत ऐका. एकदा अगस्ती महाराज यमाची नगरी पाहायला गेले. अगस्ती महाराज आणि यमाची नगरी पाहताना नरककुंड पाहू लागले अगस्ती महाराज. आणि रवरव नावाच्या नरकाच्या जवळ आले. अगस्तीने त्या नरकामध्ये वाकून पाहिलं, अनेक जीव त्याच्यामध्ये तळमळ करताना दिसले. आणि अगस्ती महाराज आश्चर्यचकित झाले, बापरे काय वाईट दशा या लोकांची.
पण हे म्हणताना आणि त्यात वाकून पाहताना कपाळाला लावलेल्या भस्माचे काही कण त्या नरकात पडले. आणि त्या नरकात जेवढे जीव त्या काळात होते त्या भस्माच्या काही कणांचा परिणाम सगळ्याचा उद्धार झाला आणि सगळे शिवलोकी. पाप्यातले पापी नरकात राहणारे, पण भस्माचे काही कण त्यांच्या अंगावर पडले, उद्धार झाला. मला वाटतंय नित्य भस्म लावणारा तो कधीही उद्धरूनच जाणार बघा. म्हणजे गुरुजी म्हणायचे गंध नेहमी असावा कपाळाला. काय असलं पाहिजे? गंध नसताना जर मरण आलं तर तुम्ही वैष्णव असले तरी तुम्हाला विष्णूची प्राप्ती नाही होणार. एकाने विचारलं महाराज आम्ही स्नान करताना गंध मोडल्या जातो, मग स्नान करून गंध दुसरा लावेपर्यंत जर मरण आलं तर कसं करावं? तेव्हा विष्णू पुराणाने मधला मार्ग काढला. ते असं म्हणालं, पूजा केल्या स्नान केल्याबरोबर गंध मोडतो नाही का, मग स्नान करून स्नानाच्या जागेवरून मध्ये जाऊन गंध लावेपर्यंत जर मरण आलं तर कसं? तर स्नान झाल्याबरोबर पाणीच हातात घ्यायचं आणि पाण्यानेच गंध लावण्याची कल्पना करायची. ते दिसत नसला तरी गंध असतो. म्हणजे जरी मध्ये मरण आलं तरी उद्धार. देव कधी नेईल काय नियम आहे का? म्हणून ते असलं पाहिजे, ते कपाळाला असलंच पाहिजे. सो महादेव सुद्धा अशी विभूती सर्वांगाला भस्म धारण करतात. नोहे नोहे विभूतीने महादेव शोभून दिसतात. नामदेव महाराज म्हणाले, त्याच्या डोक्यावर जटी त्याच्या सुंदर दिसते, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, सगळ्या अंगावर विभूती त्याच्या दिसते, असं वर्णन सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतायत. पुढे आता पार्थिव लिंग पूजनाचा महिमा, शिव नैवेद्य याचा महिमा, बिल्व वृक्षाचा महिमा, रुद्राक्षाचा महिमा इत्यादी महिमे सूतजी महाराजांना सांगून पुढे दुसऱ्या संहितेला प्रारंभ करतायत. मला वाटतं ती कथा आपल्याला ऐकायची, पण ती आज नाही आता उद्या ऐकायची. आजची कथा येथे विराम घेते. उद्या ठीक 1 ते 4 या वेळामध्ये आपला कथा संपन्न करायची आहे. सर्व कलाकार मंडळींनी 1 ते 4च कथेकरता उपस्थिती असावी अशीही तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आजची कथा येथे विराम घेते. आज कथेकरता आवर्जून उपस्थित असली श्री महाराज मंडळी, श्री हरिभक्तीपरायण ज्येष्ठ कीर्तनकार उद्धव महाराजांनी खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण गोरख महाराज त्यांनाही खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे बाळासाहेबांवर प्रेम करणारी सगळी मंडळी तुम्ही उपस्थित आहात, परिसरातून परगावावरून आलेली सगळी भजनी मंडळी त्यांनाही खूप धन्यवाद. कथेची साथ करण्याकरता आज उपस्थित असलेले श्री हरिभक्तीपरायण बाळू महाराज आज उपस्थित आहेत, त्यांनाही खूप धन्यवाद. आणि बाकी आपली रोचीच मंडळी आहे, सुशील महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत, उद्धव महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, श्याम महाराज आहेत, हो आहेत उद्धव महाराज. सत्कार करायचा त्यांचा करू सगळ्यात महाराज लोकांचा करू, काय हरकत नाही. या करू. आणि आता पुढे ऐका, खरं म्हणजे भाग्य हे लोक पैसे